चांगला चेंडू होता. सुंदर फटका लेफ्ट दिशेने पाहूया. हॅलो, याचबरोबर खारदांडा संघाची धावसंख्या झालेली 11. 5 चेंडू 11 शेवटचा चेंडू खूपच सुंदर पद्धतीने मारलेला आहे. चेंडू हवेवर षटकार, याचबरोबर षटकार मारलेला आहे. सुंदर पद्धतीने हॅलो, चालू सामना खारदांडा वर्सेस परवी लेवन ट्रॉम्बे. देवदास आपला पुढील चेंडू टाकतील. त्यांना सामोरे जातील. लेफ्ट साईडला खेळला चेंडू फक्त एकच धाव. संख्या धावसंख्येत भर. धावसंख्या 18. पुढील चेंडू कबूल राकेश. हा डेड बॉल. लेफ्ट साईडला मारण्याचा प्रयत्न फलंदाजाकडून रोखलेला आहे. चेंडू निर्धाव. संघाची धावसंख्या स्थिर आहे 18. सुंदर फटका मारलेला अमेरिकेच्या दिशेने षटकारासाठी. चांगली फलंदाजी करतात. षटकार या 6 धावसंख्येच्या संघाचा समालोचन कक्षाचा उजव्या साईड. हॅलो, प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की समालोचन कक्षाच्या उजव्या साईडला जी प्रेक्षक बसले त्यांनी थोडं मागे व्हायचं आहे. समालोचन जोरदार अपील. खारदांड्याच्या टीम जी आहे बसलेली आहे थोडंसं मागे व्हा. क्षेत्ररक्षकाला त्रास होता कामा नये. खारदांड्याच्या टीमला विनंती आहे की त्यांनी थोडंसं मागे व्हायचं आहे. थोडंसं मागे व्हा. क्षेत्ररक्षकाला त्रास होता कामा नये. सुंदर फटका असा ऑफसाईडच्या दिशेने रिव्हर्स मारलेला आहे. याचबरोबर चौकार. सुंदर फलंदाजी करतात दोन्ही संघ आपल्या संघासाठी. चौकार मारलेला संघाची धावसंख्या 28. सांगितलं चौका केलं. डिक्लेअर केलं बस. डिक्लेअर केलं बस. हॅलो, पुन्हा एकदा सुंदर फटका मारलेला ऑफसाईडच्या दिशेने. फलंदाजाने रिव्हर्स सेफ मारलेला आहे. चौकार. संघाचा ऑफसाईडचा आणखी बॉलमुळे एक गडी बाद 25,000.
बॅटिंग करतो आपल्या संघासाठी राकेश. राकेशने आतापर्यंत 10 चेंडूमध्ये 3 धावा विश्वनाथ 3 धावा केलेल्या आहेत आपल्या संघासाठी. चांगली फलंदाजी करतात राकेश. गोलंदाज नाव काय? पुढच्या टप्प्यातील विश्वनाथ, राकेश आहे ना? त्याने सामोरे जातील राकेश, सॉरी रुपेश. सुंदर फटका मारलेला आहे, उंचावर गेलेला आहे. पाहूया जेल होतो की नाही. याचबरोबर जेलबाद झालेले आहेत. संघाचा दुसरा गडी बाद झालेला आहे खादांडे संघाचा. विश्वनाथ किती बॉल झाले? बॉल किती झाले? एकच बॉल तिसरा षटक चालू आहे. तिसऱ्या षटकात दुसऱ्या चेंडूचा टाकतील गोलंदाज. सुंदरचा फटका मारलेला उंच गेलेला चेंडू. पाहूया झोल होतो की नाही. आणि हा झोल सुटलेला आहे. क्षेत्ररक्षकाकडून झोल सुटलेला आहे. याचबरोबर जुगान बदले फलंदाजाला. कमी कर रहे थे त्याच्या बॅटिंग असणाऱ्या संघाला विनंती आहे की त्यांनी जर तो फलंदाजाला काही गरज लागल्यास तर ऑर्गनायझर्स आतमध्ये जातील. पाण्याची व्यवस्था किंवा बॅटिंगची व्यवस्था करायची असेल तर ऑर्गनायझर आतमध्ये जातील. कृपया त्यांच्या फलंदाजाने आतमध्ये जाऊ नये. याविरुद्ध जोरदार अपील एबीडब्ल्यूची. पंचवीर संघाची धावसंख्या 33. 2 गडी बाद 33 धावसंख्या झालेली खारदांडा संघाची. पूर्वी चेंडूतील सुंदर ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलेला पण मागे त्याच्यावर एक धाव भेटलेली फलंदाजाला. विकेट किपरच्या मागे जो स्टेज आहे, जर बॉल तिकडे गेला तर तिथे 2 धावा डिक्लेअर आहेत. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. चालू सामना जो मातादी ग्रुप माहुलगाव यांच्यातर्फे आयोजित केला जातो. गोलंदाजला पुढील चेंडू टाकतील. त्यांनी सामोरे जातील. लेफ्ट साईडला मारण्याचा प्रयत्न व एकच धाव भेटलेला आहे 22 रुपयाने. संघाची धावसंख्या 35. तिसरा षटक चालू आहे. तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू. 35 धावसंख्या झालेली आहे. गोलंदाज चांगली वेळ टाकली आतापर्यंत. एक विकेट पटकावला याच्यामध्ये. सुंदरचा ऑफ साईडला मारलेला चेंडू पाहूया. त्याचबरोबर चौकार मारला मारले चेंडू. संघाची धावसंख्या 41. 3 षटका अखेर 2 गडी बाद झालेले आहेत खारदांडा संघाचे. भावेश आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करतात.
पुढील टाकली जोजा व त्यांना सामोरे येतील राकेश. चालू सामना खारदांडा वर्सेस परी 11 ट्रांबे. बाहेर लवकर. सुंदर फटका मारायला लेगच्या दिशेने उंचावर गेलेला पाहूया झेल होतो की नाही. याचबरोबर झेल बाद झालेले आहेत फलंदाज. राकेश यांचे 14 चेंडूमध्ये 31 धावा केले त्यांनी. 14 चेंडूमध्ये 31 धावा सुंदर पाहिजे करतात. चांगली कामगिरी केली राकेशाने. 14 चेंडूमध्ये 31 धावा केल्यात. ते 31 धावामध्ये 3 षटकार लगावलेत व 3 चौकार. पुढील फलंदाज खारदांडा संघाचा जितो. जोडी आपला दुसरा चेंडू लागतो त्यांना सामोरे येतील हरीश. लेगसाईडला मारण्याचा प्रयत्न पण फसलेला. याचबरोबर चेंडू धावसंख्या स्थिर. धावसंख्या 39. चौथा षटक चालू आहे. चौथ्या षटकातील तिसऱ्या चेंडू लागतील जोडला. जोरदार मारण्याचा प्रयत्न. याचबरोबर एलबीडब्ल्यू आउट घोषित केला पंचांनी. सुंदर गोलंदाजी जोडा यांची. याचबरोबर संघाला खारदांडा संघाला तिसरा आग्रा बसलेला आहे. चौथा आग्रा बसलेला आहे. अंबर हा बोल काय बोलत. हॅलो हे जा रे बघा. तुमचा नियम काय असेल वाचायला दे. मग त्याने क्लिअर तरी बोल ना. कागद आहे काय. हॅलो फिल्डिंग करणाऱ्या संघाला विनंती आहे की त्यांनी ऑर्गनाइज वाजवत करू नये. आम्ही कालही अनाऊन्स केलेलं. खेळताना नाही खेळताना नाही काढू शकत. बाहेर काढू शकते. बॅटिंग करताना काढा अलाउड नाही. आउट हा आउट झाल्यावर गेला. बॅटिंग करताना अलाउड नाही. काय माहिती नाही. तुलाच माहिती आहे गावाला.
स्वरूप बॅटिंग करताना बॅक गाडा अलाउड नाही. थांब ना, ते लोक अलाउ नको करू. ते लोक निर्णय घेतील ना, त्याला फुकटच नाही आपल्यावर बिल फाडीतील. काल पण अनाऊन्स केलेलं सर, काल ते 3ची पेनल्टी दिलेली ना. दिलेली. हे कोण आहे खेळायला? चेतन. निर्णय ए काय झालं? ए काय झालं? अरे काय माहिती पेपर वगैरे दाखव ना मला. माझी काय ऍडव्हान्स फी नको वाचू. हॅलो, सामना सुरू होतोय परत. लेफ्ट दिशेने मारलं व बाद झालेला फलंदाज. चालू सामने जो मातादी ग्रुप यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहेत. स्पर्धेतील नियम व अटी अशा आहेत की प्रथम येणाऱ्या अरे तुम्ही नीट लिहून दिलेले काय नाही काय. आता हे सगळं झालं तर काय सामना सुरू होण्यापूर्वी 15 मिनिटं अगोदर संघाने मैदान जितू आणि दिनेश खेळते ना. बॅटिंग कोण करते? जिथे यांनी लेफ्ट साईडच्या दिशेने मारलेला आहे चेंडू. याचबरोबर थोडंसं गच्चाव क्षेत्ररक्षण झालेलं आहे. याचबरोबर गच्चाव क्षेत्ररक्षणाचा 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला फलंदाजांनी व यशस्वी झालेले 2 धावा काढण्यामध्ये. याचबरोबर संघात धावसंख्येत भर 41. संघाची धावसंख्या झालेली 41. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे जोडवा यांच्या. पुन्हा एकदा लेफ्ट साईडच्या दिशेने मारलाय. थोडंसं क्षेत्ररक्षकाकडून याचबरोबर 1 धाव घेतलेली आहे दोन्ही फलंदाजांनी. संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्या 42. 4 षटकातून खारदांडा संघाची धावसंख्या झालेली आहे 42.
सर्व सामने 5 षटकांचे राहतील याच्या दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे. एकूण धावा जिंकण्यासाठी दिलेल्या आहेत. साधारण संघाने 57 धावा दिलेल्या आहेत जिंकण्यासाठी. तर उरलेल्या त्या धावा 57 धावा करायच्या आहेत. प्रेक्षण लवकरला फरदंडावर संघाला नम्र विनंती आहे. सामन्याला ऑलरेडी सुरू झालेला 57 धावा जिंकण्यासाठी दिलेल्या कारदाने संघाने बरोबर संघाला सहा गडी कारदाने संघाची 6 गडी बाद झाले होते. सामना चालू होतो. कारदाने संघाचा पहिलाच गोलंदाज गणेश त्यांना सामोरे येतील अनिल. पहिला चेंडू गणेशांचा पाहूया अनिल काय खेळतात. लेफ्टच्या दिशेने मारलेला जोरदार यांचा षटका. याचबरोबर पहिलाच चेंडूवर षटकार मारलेला अनिल यांनी सुंदर षटका होता. याचबरोबर संघाची धावसंख्या 6. पहिल्या चेंडूवर 57 धावा जिंकण्यासाठी दिलेला कारदांडा संघाने परवी या संघाला पुढील चेंडू गणेश आमचा सुंदर पुंज उंचावणं मारण्याचा प्रयत्न व झुलबा झालेल्या लेफ्ट साईडला अनिल आहे. याद्वारे पहिला आदरा बसलेल्या परवी या संघाला अनिलांच्या रूपाने 57 धावांचं आव्हान दिलेलं कारदांडा संघाने परवी या संघाला. चालू सामने जय माता दिग्रत माहुल यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहेत. परवी संघाचा दुसरा फलंदाज सुधीर. गणेश आपला तिसरा चेंडू टाकतील. हाताला सामोर जातील चेतन. एक साईडला खूप सुंदर संपविता फटका मारलेला आहे चेतन यांनी. याचबरोबर षटकार मारलेला सुंदर फलंदाजी करतात. समोरच्या पक्षाच्या उजव्या साईडला जो गाड्या राहिलो त्यांनी गाड्याचा पब्लिक लोडिंग मागे सरकायचं ऐकणार नाही. हे जावं नाही ऑर्गनाइज कमी करता का तुम्ही लोक भिन जा नाही तुम्ही लोक मॅच चालू ठेव. अरे तू एकटा जाते जा ना जरा पुढं. तुम्ही गप्रे तुम्ही जाऊ द्या. सामना चालू करा. पंचांनी सामना चालू करा. ते ऑर्गनायझर कमिटी बघून घेऊ काय ते. गणेश आपला चौथा चेंडू टाकतील. अरे तुम्ही लोक जावा नाही कोणाला काय बोलायचं काय करायचं पेपर त्याच्यामुळे लफडी नको.
थोडंसं गटाचं क्षेत्ररक्षण झालंय. आज गटाच्या क्षेत्ररक्षणाचा फायदा 2 धावांनी घेतलेला आहे फलंदाज. अर्थ मुंबई आणि ए अर्थ मुंबई आणि काय दोन काढलं ना. पनवेलच्या टीमने मुंबई अर्थ मुंबई आणि पनवेलच्या दोन्ही कर्णधारांनी टॉस उडवण्यासाठी सुंदर मालोचन कक्षाकडे यायचं आहे. सुंदर असा जोरात फटका मारलेला फलंदाजाने षटकार पोचलेला फलंदाजाने सुंदर फटका होता लोकांच्या दिशेने. याचबरोबर सगळ्यात धावसंख्येवर पाच चेंडूमध्ये 20 धावा झालेल्या आहेत परिलेवणे संघाच्या. खूप मागं षटक गेलेलं आहे गणेशांचं व ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा. नो बॉल घोषित केला पंचांनी. संघाची धावसंख्या 1 धावांनी बॉल झाली आहे. धावसंख्या 21 परिलेवणे संघाची. बॉल 36 रन. परिलेवणे संघाला 25 चेंडूमध्ये 36 धावांची गरज आहे विजयासाठी. हे पनवेल आणि कंची टीम अर्थ मुंबई विचुम्य पनवेल आणि अर्थ मुंबई 21 धावा झालेल्या परिलेवणे संघाच्या. अर्थ मुंबई आणि विचुम्य पनवेल या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी समालोचन कक्षाकडे यायचं आहे नाणेफेकीसाठी. गणेश आपल्या पुढे चेंडू टाकतील ऑफसाईडला. त्याबरोबर एकदा मिळते फलंदाजांना. संघाची धावसंख्या 22. हॅलो. संघाची धावसंख्या 22. एक षटका अखेर. काय नाव खारबांडा संघाचा पूर्वी गोलंदाज हर्षद. नाही दिली काय सांगितलं नाही तेव्हा तेच विचार ना काय बोललो नाही. चेंडू धाव. हर्षद हर्षद आपला पुढे चेंडू टाकतील. वेतानच 1 मिनिट इथं तुम्ही प्लस करू 22 धावा झालेल्या परिलेवण संघाच्या. हर्षद आपला पुढे चेंडू टाकतील. त्याने सामोरे फलंदाज सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने मारला चेंडू. थोडंसं कशाचं रक्षण. याचबरोबर 1 धाव चोरण्यात
यश आलेलं आहे दोन्ही फलंदाजांना. काय बोलू तीनची पेनल्टी देऊ ना नाव काय बॉलरचं कर्नाटक संघातील गणेश या गोलंदाज जाधवला पेनल्टी देण्यात आली आहे. त्याचे 3 रन त्यांची थ्रो असल्यामुळे व परवल्याने संघाला 3 धावा जोडल्या आहेत पेनल्टीच्या रूपाने. जर 2 धावा घेण्यात यश आलं दोन्ही फलंदाजांना. चांगली रन बिटिंग द विकेट. त्याबरोबर संघ धावसंख्येत भर. धावसंख्या 28. हा थोडा दिसत आहे ना हा बोला बिझी आहे भाऊजी जरा हा शॉट होईल होतील त्यांचा फलंदाज दोरकस फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाजचा व चेंडू धाव. संघाची धावसंख्या 28. दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू वाक्य हर्षद यांचा. दोरकस फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा लेसाच्या दिशेने व बॅटची कट घेऊन एकच धाव भेटले दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या 29. तर सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जय माता दी ग्रुप मोहन कोळवाडा आयोजित जय माता दी चषक 2017 आपण या ठिकाणी पाहतोय आणि या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचे या ठिकाणी स्वागत. 56 धावांची 57 धावांची आवश्यकता विजयासाठी असताना संघाची धावसंख्या झाली होती 29 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर झालेल्या आहेत. 57 धावांचा कालचा दिवस जर पाहिला तर अक्षरशः षटकार चौकारांचा पाऊस पडला या मैदानावर. मागव विकेट करण्याचा प्रयत्न करण्याच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू वरच्या खाली झेल मात्र सुटतोय. चालू सामना खारदांडा वर्सेस ट्रॉम्बे आपल्याला पाहायला मिळतोय. परिलीन ट्रॉम्बे. तर धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या 3 ने वाढते. धावसंख्या 3 ने जाऊन पोहोचते ती 32. हा बरोबर आहे त्याने एखादा बॉल टाकलाय का एखादा बॉल टाकलाय ना मग समजा ना फ्रेश बॉल काढायला त्यांनी एक ओव्हर टाकून दुसऱ्या ओव्हरचा एक बॉलर विकेट केला जातोय. चेतनच्या बाजूला निघाला फटका 10 धावा. तर या स्पर्धेचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे या स्पर्धेतील हा 100वा षटकार होता. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 100 षटकार कालपासून आतापर्यंत या स्पर्धेमध्ये गेलेले आहेत.
पुढे सरसावा चेंडू टोलावा जातो. लॉंगऑफच्या दिशेने चेंडू जाईल. एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 39. मुंबई 11 अर्थ 11 मुंबई यानंतर होणारा सामना वर्सेस विसुंबू पनवेल. भैरवनाथ क्रिकेट संघ विसुंबू पनवेल. तर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी दोन्ही संघांच्या संघ नायकांनी यायचं आहे. मिडविकेटच्या दिशेने चेंडू टोलावण्याचा प्रयत्न हवेत जातो. चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. खारदांडा संघाचे विकेटचं पतन आणि धक्का बसतोय तो या ठिकाणी पर 11 ट्रॉम्बे संघाला. तर अर्थ 11 मुंबई वर्सेस सामना मात्र या ठिकाणी असणार आहे तो भैरवनाथ क्रिकेट संघ विसुंबई. पनवेल तालुक्यातील ग्रामीण संघ आज आपल्या या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित राहतो. अजित भोईरचा संघ या ठिकाणी उपस्थित राहतोय. कर्णधार अजित भोईर. विनंती नाणेफेकीसाठी यायचं विसुंबई संघाचा कर्णधार. तर अर्थ 11 मुंबई आपण देखील नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. भावेश नवीन फलंदाज मैदानात येत आहेत. गतवर्षी याच मैदानात या भावेशने दुभागोल घातला होता. मिडविकेटच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. आता अंतर हार्दिक चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली विकेटचा पतन होता. कोण आहे? प्रनिल मोरे आहे का? शरद मोठा फटका मारला जातो. आणखीन एक षटकार खंडकाच्या ठिकाणी ठोकला जातो 6 धावांसाठी. शरद कोल्हापूर या ठिकाणी आवश्यकता जाऊन पोहोचली 45. तर आमचे मित्र आणि तसेच महावैष्णोदेवीचे भक्त चंदू कोळी खास दिगोड्यावरून या ठिकाणी आले आहेत. तर चंदू कोळी यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. 45 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. विजयासाठी धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे. ते तब्बल 57 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं. अजूनही 12 धावांची आवश्यकता आणि 12 चेंडू बाकी असणार आहेत. हर्षद बरोबर आहे. हा टाकू शकतो डगू रे. हे हा टाकू शकतो रे करत. विकेट मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने चेंडू होतो. अवैध क्षेत्ररक्षक आणि विकेटचं पत्र या ठिकाणी होत आहे. खेळाडू बाद. चेंडू समोरच्या दिशेने बाबेच्या बॅटमधून निघाला. फटका समोरच्या दिशेने चेंडू टोलवला जातो. एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी कॉल होता परंतु थांबवलं स्वतःला. फलंदाज हेमंत आणि बाबेश ही जोडी मैदानामध्ये आहे. निलेश ही जोडी मैदानात आहे. हेमंत अर्थातच मार्शल या नावाने प्रसिद्ध असणारा हा खेळाडू. निलेश माफ करा निलेश आणि भावेश ही जोडी मैदानामध्ये आहे. पाटील 11 ट्रॉम्बे या नावाने अर्थ 11 साठी 46 झाले ना. जय माता दी ग्रुप माहुल कोळीवाडा आयोजित असणारी स्पर्धा आपण पाहतोय. कोळीवाडा आज मात्र गावबाई जाब असणार आहे. सर्व फटका समोरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न होतोय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार
तर पनवेल ग्रामीण क्रिकेटमधील एक नामवंत संघ आज या ठिकाणी उपस्थित राहतोय विचंबे पनवेल. अरे ते चेंडू जातोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि विकेटचा